सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाकांत हा अक्षय आणि रमाला सांगतो की घरावर जर संकट आलं तर त्यावरती एक व्यक्ती जबाबदार नसते तर पूर्ण घरातील ते कुटुंब जबाबदार असते. रमाकांत म्हणतो की तेव्हा घरात भांड्याला भांडं हे लागणारच, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तर जान्हवी म्हणते की काका किती लेक्चर द्यायचा तुम्ही. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आपण जरा हे सेलिब्रेशन आता रद्द करूयात, कारण आता रमा दमली, तिला आराम करू द्यात. तर लगेचच आनंद आणि जान्हवी म्हणतात की अगदी बरोबर, आणि सगळेजण आता बाहेर निघून जातात. तर रमाच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात. इकडे आता अक्षय हा समोरच्या रमा आणि त्याच्या फोटोकडे बघतो. इकडे आता रमाला लगेचच तो फोटो बघून आठवते की रेवाने कसा तिच्या फोटो शेजारी अक्षयचा फोटो लावला होता. पण आता पुन्हा तो फोटो काढून आता रमा आणि अक्षयचा फोटो भिंतीवर लावलेला बघताच रमा खूप खुश होती. तर आता इकडे शशिकांत आणि आई आजी हे त्यांच्या रूममध्ये आता ड्रिंक्स करत असतात. तर आई आजी म्हणते की शशिकांत, बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात एक विचार आहे. शशिकांत म्हणतो कसला. तर तेवढ्यात रेवा ही तिथे येते आणि आई आजी शशिकांतला बघते. आई आजी म्हणते की अक्षयसाठी रमा किंवा रेवा योग्य आहे की नाही ते मला माहिती नाही, पण त्यासाठी आपण अजून तिसरी मुलगी बघूयात का. तर शशिकांत म्हणतो की आई आजी, या दोघींचा त्रास अगोदरच काय थोडा आहे का. सर शशिकांत म्हणतो की नको. तर आई आजी म्हणते ठीक आहे. आई आजी म्हणते की शशिकांत, तुझ्या घरामध्ये पूजा ठेवली, अक्षय आल्यावरती ही पूजा ठेवली, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद दिसायला हवा. आई आजी म्हणते की अरे हसायला काय पैसे पडतात का, मी सांगते तेवढं कर. तर आता इकडे रमा अक्षय त्यांच्या बेडरूममध्ये झोपतात. तर अक्षय म्हणतो की इतक्या दिवसांनी आपण आपल्या गादीवरती झोपलोय आणि मला तर खूप वेगळंच वाटतंय. मला वाटतं की आता झोपच यायची नाही. इकडे आता आनंद हा जान्हवीकडे येतो आणि म्हणतो की जानू, अगं किती वाजले बघ ना, चल ना आता झोपायला. तर आता जान्हवी म्हणते की बेबी, मी तुला म्हणाले होते ना काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणजे की रमा आपल्यापासून काहीतरी लपवते पण आपल्याला सांगत नाहीये. आनंद म्हणतो हे बघ जानू, तसं जर काही असतं तर अक्षयने मला सांगितलं असतं. तर आता लगेच जान्हवी म्हणते की बेबी, मी ऑब्झर्व केलंय, आय एम स्मार्ट. आणि अक्षय काय म्हणाला तुला माहिती आहे का, रमाची दगदग होईल, रमाला आराम करू द्या. जान्हवी म्हणते याचा अर्थ काय, रमा प्रेग्नंट आहे. तर आनंद म्हणतो एक काम कर, आत्ताच आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगून टाकूयात. तर जान्हवी म्हणते की नको, त्यापेक्षा आपण सगळ्यांनाच सांगून टाकूयात ना, किती मज्जा येईल. जान्हवी म्हणते की अगोदर आपण आईला सांगू आणि मग आई अक्षयकडे जातील आणि मग त्यांना म्हणतील की रमा, मला माहिती आहे तू प्रेग्नंट आहे म्हणून. आनंद म्हणतो जानू, आपण जर तसं केलं ना घरात हाहाकार माजेल. तेव्हा आपण अगोदर एक काम करू, आपण अगोदर खात्री करून घेऊ. तर आता लगेचच आनंद म्हणतो की आपण अगोदर खात्री करू. तर जान्हवी म्हणते ठीक आहे, पण खात्री करायची म्हणजे नक्की काय करायचं. तर आनंद आता विचार करू लागतो. इकडे आता आई आजी ही हॉलमध्ये बसलेली असते. तर आता तेवढ्यात जान्हवी तिथे येते आणि आई आजीला म्हणते की आई आजी, मी फुलं घेऊन येते बरं का. तर आई आजी म्हणते की चांगले शोधून आण, आणि जान्हवी निघून जाते. तर तेवढ्यात अक्षय आणि रमा तिथे येतात. तर अक्षय म्हणतो काय ग आई, आज बोलावलंयस मला. तर लगेचच आई आजी म्हणते की अरे हो, तू आलायस म्हणून घरामध्ये पूजा ठेवली, तेव्हा जा लक्ष्मीनारायण सारखे आता तयार होऊन या. तर रमा म्हणते आई आजी, मला थोडं बोलायचंय. आई आजी म्हणते की आत्ता नाही, नंतर बोलू, अगोदर तुम्ही तयार होऊन या. तेवढ्या जान्हवी तिथे येते. तर आई आजी म्हणते की जान्हवी, तू या घरची मोठी सून आहेस, तेव्हा तू जबाबदारीने वाग. तर लगेचच जान्हवी म्हणते की सिरियसली आई आजी, मागील काही दिवसापासून मी खूप जबाबदारीने वागते, तुम्हाला दिसत नाही का. तर आई आजी म्हणते की ते दिसतंय, पण यापुढेही तशीच वाग. आई आजी म्हणते की मग एक काम कर, त्या रेवाला गुरुजींच्या समोर येऊ द्यायचं नाही, आणि त्यासाठी तुला काय करायचे ते कर. अगोदरच अक्षयला खूप त्रास झालाय. आई आजी म्हणते की उशिरा का होईना तुम्हाला समजलं हे खूप महत्त्वाचं आहे. तर जान्हवी म्हणते की आई आजी, पण रेवा तिकडे समोर येईल असं तुम्हाला वाटतं का. तर आता आई आजी म्हणते की तिचा काही भरोसा नाही, रमा आणि अक्षय आले ना तर तिचं काहीतरी चालूच असतं. आई आजी म्हणते की त्या रेवाचा आता इगो दुखावला गेलाय. रमाची ती चांगली बेस्ट फ्रेंड होती, तरी बघ ना तिने रमाला किती त्रास दिला. तर जान्हवी म्हणते बरोबर आहे आई आजी. जान्हवी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आई आजी, रेवा आता इथे येणार नाही याची मी जबाबदारी घेते, कारण कसं आहे ना, मी या घरची मोठी सून आहे, नाही का आई आजी. तर आई आजी म्हणते हो. इकडे आता रमा आणि अक्षय बेडरूम मध्ये येतात. तर लगेचच
आता रामा म्हणते की आई आजीने आपल्याला आवरायला सांगितलं. तर अक्षय म्हणतो की रामा, आता तू इथे आली ना, तर कामं थोडेसे बाजूला ठेव आणि तू आवरायला घे. तर आता तेवढ्यात अक्षयला आठवतं आणि अक्षय म्हणतो की अगं रामा, आज घरात पूजा आहे, म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र असायला हवं. तेव्हा मी आत्ताच्या आत्ता सोनारेकडे जातो आणि मंगळसूत्र आणतो. तर रामा म्हणते की नका नका, आता जाऊ नका, आता उशीर होईल. तर अक्षय म्हणतो की काही उशीर होत नाही रामा. तेवढ्यात आता रेवा दरवाजाच्या बाहेर येऊन त्यांचे ते बोलणे ऐकू लागते. तर आता अक्षय म्हणतो की रामा, फक्त त्याची तू मला रिसिप्ट दे. तर लगेच रामा रिसिप्ट देते. तेव्हा अक्षय म्हणतो की रिक्षाने जातो तेव्हा पटकन येईल. तर आता आवरण्यासाठी रामा ही कपाट उघडते, पण रामाची एकही साडी त्या कपाटात नसते. तर तेवढ्यात आय्याजी तिथे येते आणि रामाला म्हणते की रामा, हे काय तू अजून आवरलं नाही का? तर लगेच रामा म्हणते की आई आजी, मला थोडं बोलायचंय. तर आई आजी म्हणते आत्ता? तर रामा म्हणते हो. आणि पटकन आता रामा ही आई आजीचा हात धरते आणि म्हणते की खरंच खूप थँक्यू आई आजी, आणि तुम्ही माप ओलांडून मला घरामध्ये घेतलंय, तेव्हा आता तुम्ही मला स्वीकार करताय असं दिसतंय. लगेचच रामा म्हणते की खरंच खूप थँक्यू आई आजी, आणि पटकन आता रामा ही आई आजीच्या पाया पडते. तर लगेच आई आजी म्हणते की रामा, तू मुकादमाची सून आहेस आणि असं पाया पडून कुणाचं भलं होत नसतं. आई आजी म्हणते मी तुला अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही आहे, फक्त मी तुला एक संधी दिली. तू जर पुन्हा बावळटपणाने वागायला सुरुवात केली तर तुझ्या हातातून ही सुद्धा संधी जाईल रामा. आई आजी म्हणते की रामा, आता या घडीला तुझी परीक्षा सुरू होते आणि पटकन तयार होऊन बाहेर ये, असे म्हणत आता आई आजी तेथून निघून जाते. इकडे आता रेवा ही गुपचूप आता रमा आणि अक्षयचे बोलणे ऐकते आणि पटकन आता कारमध्ये बसून तेथून निघून जाते. तर आता दरवाजा पाठीमागून जान्हवी ही रेवाच्या पाळीवरच लागलेली असते आणि नजर ठेवलेली जान्हवीने आता रेवाला जाताना बघताच पटकन जान्हवी ही आतमध्ये जाते. तर आता लगेच अक्षय हा रमाकडून ती रिसिप्ट घेऊन आता सोनाराकडे मंगळसूत्र आणायला जाऊ लागतो आणि आता रस्त्यावर येताच अक्षय हा ॲटोची वाट बघत असतो. तर आता इकडे रेवा त्या सोनाराकडे येते आणि म्हणते मला मंगळसूत्र हवंय. तेव्हा सोनार म्हणतो आहे ना मॅडम, आणि सोनार रेवाला मंगळसूत्र दाखवू लागतो. तर रेवा म्हणते हे नाही, रमा अक्षय मुकादम हे इथे आले होते आणि त्यांनी रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र बनवलंय, ते हवं आहे. सोनार म्हणतो की त्यांनी ते गहाण ठेवलंय. तर रेवा म्हणते की हो, ते गहाणच ठेवलंय म्हणून सोडायचंय ते. तर सोनार म्हणतो की मग रिसिप्ट कुठं आहे? तर रेवा म्हणते रिसिप्ट हरवली. तर आता सोनाराला लगेचच रेवा तिच्या मोबाईलमधून रमाचा फोटो दाखवते आणि म्हणते की ही माझी मैत्रीण आहे आणि ॲक्च्युली तिनेच मला इथे पाठवलंय. तर आता लगेचच रिसिप्ट हरवल्यामुळे रमा मला म्हणाली की जास्तीचे पैसे दिले तरी चालेल आणि म्हणून या मंगळसूत्राचे मी 1,00,000 रुपये देते. तर आता इकडे रमा ही अक्षय येण्याची बेडरूममध्ये वाट बघत असते. रमा विचार करते की कशाला गेले असतील आता हे मंगळसूत्र आणायला. तर आता तेवढ्यात इकडे आता कावेरी ही रमाला फोन करते आणि म्हणते की रमा कशी आहेस बाळा? तर रमा म्हणते मी ठीक आहे. तर आता कावेरी म्हणते की पण फोन तुझ्याजवळ कसा आला आणि चालू कसा झाला? तर रमा म्हणते की मी नंतर सांगते, पण आई आता मला तुझी मदत हवी आहे. तर कावेरी म्हणते बोल ना बाळा. तर आता रमा म्हणते की यांना आणि मला आई आजींनी पुन्हा घरात घेतलं आणि मला मापही ओलांडायला लावलं. तर लगेचच कावेरी म्हणते की हे तर खूप चांगलं झालं बाळा. तर रमा म्हणते की आई आता आम्ही घरी आलो ना, तर आमच्यासाठी घरात पूजा ठेवली. तेव्हा सत्यनारायणाच्या पूजेसाठी माझ्याकडे इथे साड्या नाहीत, तिकडे त्या घरी एखादी माझी साडी आहे का? तर लगेचच कावेरी म्हणते की आहे ना बाळा. तर रमा म्हणते की मग असं कर, मी लगेचच साडी न्यायला येते. तर कावेरी म्हणते की नको नको, तू येऊ नको, आता घरात पूजेचा कार्यक्रम आहे ना, तेव्हा मी मंगल किंवा पंकजकडे साडी पाठवून देते. तर आता रमा म्हणते ठीक आहे. तर कावेरी फोन ठेवते. तेवढ्यात मंगला मावशी तिथे येते. तर कावेरी म्हणते की अगं आनंदाची बातमी आहे, रमा आणि जावई बापूंना पुन्हा घरामध्ये घेतलं आणि तू चांगली साडी आता रमाला तिथे घेऊन जा. तर लगेच मंगला मावशी म्हणते ठीक आहे. आणि आता मंगला मावशीला देखील खूप आनंद झालेला असतो. पण मंगला मावशी म्हणते की कावेरी तुझ्या आजारपणाचं रमाला का नाही सांगितलं? तर आता कावेरी म्हणते की माझ्या आजारपणाचं रमाला सांगून मी तिच्या आनंदावरती आता कशाला विरजण टाकू? खूप दिवसांनी आता रमाच्या आयुष्यात चांगले दिवस आले. तर आता कावेरी म्हणते की तू साडी द्यायला गेली ना बाहेरून, रमाला फोन कर, त्यांच्या घरात जाऊ नकोस, तेव्हा रमा साडी घ्यायला बाहेर येईल. तर मंगला मावशी म्हणते असं कसं, मी रमाला साडी द्यायला त्यांच्या घरात जाईल? तर कावेरी म्हणते की अगं नको ना, आत्ताच कुठे रमाला चांगले दिवस आलेत. कावेरी म्हणते तू जर तिथे गेली तर रमाला कोणी बोलायला नको, म्हणून कपाटातून साडी घे आणि तिला नेऊन दे. तर मंगला मावशी म्हणते ठीक आहे.
तर आता इकडे रमा विचार करते की आई थोडी काळजीच होती, ती असं का बोलली मी मला येऊ नकोस म्हणून. तर आता इकडे अक्षय हा सोनाराकडे मंगळसूत्र आणायला आलेला असतो आणि रिसिप्ट दाखवत अक्षय म्हणतो की मंगळसूत्र द्या. तर सोनार म्हणतो की मंगळसूत्र तर थोड्या वेळापूर्वीच एका मुलीने घेऊन गेली. तर लगेचच अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो काय. तर सोनार म्हणतो हो. इकडे आता रेवा ही मंगळसूत्र घेऊन येत तिच्या कारमध्ये बसते आणि ते मंगळसूत्र समोर धरत म्हणते की हे मंगळसूत्र म्हणजे अक्षय फक्त माझा आहे आणि अक्षयच्याच नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार आहे. त्या रमाला मी हे मंगळसूत्र अजिबात घेऊ देणार नाही. रेवा म्हणते की रमा मी तुझं सगळं सहन केलं, पण आता अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र फक्त माझ्या गळ्यात असेल, तुझ्या नाही. आणि या मंगळसूत्रावर फक्त माझा हक्क आहे कारण अक्षय फक्त माझा आहे. हे आता मंगळसूत्र समोर धरून रेवा ही बोलत असते. तर आता अक्षय रेवाकडून ते मंगळसूत्र घेऊन ते कसे रमाच्या गळ्यात घालतो आणि आता अय्याजीने दिलेली एका संधीचे सोने करून रमा ही कशी मुकादमांची सून होते हे बघण्यासाठी आणि रंभा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.